बद्दल थोडी मी प्रस्ताव देतो सर. इथं आम्ही एक 100 लोकांचा गट तयार केलेला आहे. ह्या 100 लोकांचा गट तयार करून हे त्याचे गट प्रवर्तक आहे. ह्या गट तयार करून आम्ही आता 30 लोक जे आहे, मागच्या वर्षी जे 30 लोक निवडले त्याच्या व्यतिरिक्त अजून 30 लोक यावर्षी जे आहे ते निवडलेले आहेत याच्यात अनुदानासाठी. आणि असं गट तयार आहे. यांचं आता कापूस जवळपास पहिली वेचणी झालेली आहे, दुसरी वेचणी बी जवळपास होणार आहे. यांच्यात तयार आहे कापूस. आता यांचं बी नोंदणी आणि ते आपल्याला करणं बाकी आहे. ते फॉर्मॅट आलेले आहे आणि करणं बाकी आहे. मी सरांना विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्याशी संवाद साधावा. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो की आम्हाला तुमच्या या गावामध्ये यायचा आम्हाला सन्मान मिळाला आणि पण तुम्ही बोलता ना, तुम्ही हो. मी सगळ्यात आपलं धन्यवाद देतो आपणाला की तुमच्या गावामध्ये खाणीपुरी ना गाव खाणीपुरी यामध्ये आम्हाला यायचा योग मिळाला. मी चक्रधर गोस्वामी, नोडल ऑफिसर, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष महाकाट नागपूर. तर आणि हे माझे सहकारी आहेत श्री चंद्रशेखर चौने साहेब, कृषी व्यवसाय अधिकारी PIU महाकाट नागपूर. मी शेतकरी बंधूंनो, हा स्मार्ट कार्टन प्रोजेक्ट आपल्याला माहीत असेल आणि आपले जे कृषी व्यवसाय अधिकारी आहेत किंवा आपले जे तालुका कृषी अधिकारी आहेत, BTM आहेत, जाधव साहेब यांनी आपल्याला विशद केलंच असेल. यामध्ये आपण जे सहभागी झालात, आपल्या गावाचं जे काही सिलेक्शन झालेलं आहे त्याबद्दल आपण भाग्यवान समजतो की आपल्याला हा प्रकल्प राबविण्यामध्ये आपल्याला मोलाची सहकार्य होईल. याबद्दल आपण या प्रकल्पात भाग घेऊन आपण जे सहकार्य करायला याच्या पुढे तर आपण भाग्यवान आहेत की आपण हा नवीन प्रकल्प हा तुम्हाला समजून घेऊन तुमच्या एक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न राहील आणि प्रयत्न आहे. तत्पूर्वी माझ्यासोबत जे सहकारी आहेत आमचे चौणे साहेब यांना मी विनंती करतो की हे आपण यांना मार्गदर्शन करावं. सर्व शेतकरी बंधूंना सर्वप्रथम माझा नमस्कार. आणि मला वाटतं आम्ही थोडंसं 9 वाजता येणार होतो पण 9:30पर्यंत वेळ झालेला आहे आणि सर्व शेतकरी इथे उपस्थित आहेत. मला पहिले अभिमान वाटतो आणि अभिनंदनसुद्धा करतो की आता हे एवढं इलेक्शनचे वातावरण चालू आहे परंतु वेगवेगळे हे चालू असताना आगीही आपण वेळ काढला आणि इथे आलेले आहेत. त्यावर सर्वप्रथम तुमच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवायच्या. ठीक आहे. आता तुम्हाला हे सांगत असेल की हा जो आपला कृषी विभाग आणि वर्ल्ड बँकेचा प्रकल्प आहे, हा याचं नाव आहे स्मार्ट कॉटन. आपल्याला माहिती आहे की आपण स्मार्ट कॉटनमध्ये आपण काम करतो. हा जागतिक बँकेचा एक प्रकल्प आहे. हा प्रकल्प 2019 पासून तो 2027पर्यंत चालला. ही कोणती स्कीम नाही बरं का, हे लक्षात घ्या. ही स्कीम नाही आहे, ही एक प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये 2 विभाग काम करतात. एक पहिला विभाग म्हणजे कृषी विभाग, बरोबर. कृषी विभाग तुम्हाला माहिती आहे, कृषी विभागात तुमचे कृषी सहाय्यक असतात, कृषी पर्यवेक्षक आहेत, नंतर तालुका कृषी अधिकारी आहेत, मंडळ कृषी अधिकारी आहेत. हे तुम्हाला वेगवेगळ्या कृषी विभागाच्या लोकांचा तुमचा कॉन्टॅक्ट येतो. परंतु आपल्याला आपले जे दुसरा जो विभाग आहे तो विभाग आहे पणन विभाग. तुम्ही मार्केटिंग फेडरेशनचं नाव ऐकलं असेल कधी. जे जुने लोक आहेत ज्यांना बरेच वर्ष झाले असेल, ज्यांनी कापूस घेत आहेत त्यांना माहीत असेल की आपण पहिले फेडरेशनमध्ये कापूस द्यायचो, बरोबर ना. त्या जेनिक फॅक्टरीमध्ये ते ग्रेडर राहायचा, तर कापसाची ग्रेडिंग करायचा, मग आपल्याला पैसे चुकायचे. आपण बंड्या लावायचो लहानपणी. म्हणजे माझ्या लहानपणी मला आठवतं पहिले बंडीन जायचं, आता ट्रॅक्टर आले, ट्रॉली आले, तर त्यांनी आपण कापूस द्यायचो. तर तो विभागसुद्धा काम करतो. आता आपला तुमच्या मी खाली बसून बोलू की उभं बसून चालतं ना. आपण काय करू, हे बघा, ही काही शेतीशाळा नाही आहे. आता हे माझं वय तुम्हाला शिकवण्यासारखं नाही आहे आणि तुमचं वय शिकण्यासारखं नाही आहे. आपण जरी शाळेत बसलो असलो तरी तुम्ही विद्यार्थी नाही आणि मी काही शिक्षक नाही, कारण की माझ्या वयाचे तुम्ही सगळे आहेत किंवा काही जण तर माझ्या वयाशिवाय जास्त आहेत. आणि मला जेवढा अनुभव आहे त्याच्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला आहे. आपण काय करू, माझे विचार आणि तुमचे विचार कुठेतरी आपण आदान प्रदान करू. ठीक आहे ना. आता गेल्या 20 वर्षापासून मी कृषी विभागात तालुका कृषी अधिकारी म्हणून काम करतो आहे. आता मी वेगवेगळ्या कृषी विभागाशी, शेतकऱ्यांशी चर्चा साधतो, महिलांशी चर्चा साधतो. तर त्यास मी खूप काही भाषण देण्याच्या भानगडीत पडत नाही, कारण की आपल्या ह्या दोघांचंही वय नाही आहे भाषण ऐकण्याचं. आणि भाषण देण्यासाठी वेगवेगळे लोक असतातच. त्याच्यामुळे हा भाषणाचा विषय नाही, आपण मस्त चर्चा करू. आणि तुम्ही शांतपणे, तुम्हाला विनंती राहील की तुमचं जे काही म्हणणं आहे ते मला कळवा. तुमचे जे अनुभव आहेत, कारण की बरेच जण अनुभवी आहेत. आता माझं असं वैयक्तिक मत आहे की प्रत्येक शेतकरी हा एक शास्त्रज्ञ आहे.
तो जो प्रयोग करतो तो तुझ्या शेतात प्रयोग करतो. आता मला माहीत नाही तुमच्या शेतात काय चालतं, परंतु मी ओव्हरऑल महाराष्ट्राचा अभ्यास केलेला आहे. पण तुमच्या शेतात काय आहे हे मला मी कसं सांगेल? जेव्हा तुम्ही माझ्याशी बोलाल किंवा मी तुमच्याशी बोलेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल ना. तर आपण एकमेकांचे मस्तपैकी संवाद साधू. आणि मला हे माहीत आहे की जेवणाची वेळ होणार आहे, त्यामुळे तुम्ही बोर होणार नाही याची 100% मी काळजी घेईन. ठीक आहे, आणि तुम्हाला बोर होऊ देणार नाही. ठीक आहे, फक्त तुम्ही आम्हाला वेळ द्या. मला वाटतं आपण 1-1.5 तास माझा आहे, गोस्वामी साहेब आहेत, आणि जास्त काही आपण प्रवक्ते काही बोलणार नाही. मी बोलतील, गोस्वामी साहेब बोलेल, आणि कृषी विभागाचे जर कोणी बोलत असेल तर आपण 3 जण बोलू. तुम्हाला बोर न होऊन देणे याची जबाबदारी आमची. परंतु तुम्ही फक्त मोबाईल जर तुमचा आला तर थोडासा सायलेंटमध्ये ठेवा. ठीक आहे ना, कारण की आता बऱ्याचशा आपण गोष्टी करत असतो, आपल्या बऱ्याचशा जीवनाच्या प्रसंग चालतात, परंतु ही गोष्ट जी आहे ना ही आपल्याला कदाचित तुम्हाला माहीत नसेल. जी गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे, आपण किती वर्ष झाले कापूस घेतो आहे? सर्वसाधारणपणे मला असं लक्षात येतं की जर आपण धरलं की ह्या आजोबांचं वय आज हे 70-75 वर्ष आहे, म्हणजे त्या माणसाने जर 15 वर्षापासून कापूस पाहिला असेल किंवा 10 वर्षापासून, तर 65 वर्ष झाले तो माणूस कापसाचा याच्यात आहे. परंतु मी आज ज्या गोष्टी सांगेल त्या कदाचित तुम्हाला माहीत नसेल की ह्या गोष्टीसुद्धा कापसामध्ये असतात. ठीक आहे, आता कापसामध्ये काय काय असतं हे तुम्हाला माहीत आहे की कापूस लागवड कशी करायची हे तुम्हाला माहीत आहे, बरोबर आहे. त्यासाठी कृषी विभाग आपल्याला सांगतो की लागवड कशी करायची, बियाणं कोणतं वापरायचं, नंतर कोणती वाण लावायचं, कसं लावायचं, त्यात अंतर्गत मशागत कशी करायची, खतं कसे द्यायचे, फवारणी कशी करायची, हे सगळं तुम्हाला माहीत आहे, बरोबर आहे. हे काही आता नवीन गोष्टी नाही आहे, नवीन आलेल्या नाही आहेत. आणि समजा काही नवीन तंत्रज्ञान आलं तर कृषी विभागाचे लोक तुम्हाला नवीन नवीन तंत्रज्ञान सांगत असतात. आम्ही जी गोष्टी सांगू ना ते तुम्हाला कापूस तुम्ही वेचणी झाल्यानंतर तुमच्या घरात आल्यानंतर तुम्ही जो विकता, बरोबर ना. आपण एखादा जेनेरिक प्रोसेसिंग फॅक्टरीमध्ये जातो, तिथे कापूस काय करतो आपण, त्याला कच्चा कापूस आहे तर त्याला देतो, त्याच्याकडनं जे पैसे मिळतात क्विंटली ते आपण घेतो आणि आपला उदरनिर्वाह चालतो, बरोबर आहे. इथपर्यंत आपला विषय असतो. त्याच्या पुढे तर कापसाचं काय होतं, त्या नेमकं कापसाचं काय होतं. बरं तुम्ही हे तरी मान्य करता का की हा जो कपडा बनलेला आहे हा कापसापासून बनलेला आहे? हे सगळ्यांना मान्य आहे ना? बरं, ठीक आहे, ही गोष्ट तुम्हाला मान्य झाली आहे. म्हणजे शेवटी तुम्हाला हे मान्य आहे की कापूस हा खाण्यासाठी नसतो, कापूस हा वस्त्रोद्योगासाठी वापरला जातो, हे मान्य. कापसापासून सरकी आणि रुई हे 2 पदार्थ तयार होतात, हे माहीत आहे. म्हणजे तुम्ही शेतीशाळेमध्ये तुम्हाला शिकलेलं असेल की कापसामध्ये 2 असतात, एक त्याचे तंतू असतात पांढरे आणि खाली काय असते, सरकी राहते. आता ही जी सरकी आहे या सरकीचं वजन जास्त राहतं की रुईचं वजन जास्त राहतं? सरकीचं वजन राहतं. सरकीचा भाव काय चालू आहे? 2800 चालू, 2800, 2930. आणि त्या रुईचा भाव काय चालू आहे? खंडीप्रमाणे चालू आहे. फक्त दादाच बोलताय, म्हणजे दादा चांगले ॲग्रेसिव्ह आहेत, या तिचे LRP चांगले आहेत असं समजतंय मला. प्रोग्राम झालेले आहेत, थंडीचे भाव माहीत आहेत, म्हणजे तुम्हाला कल्पना आहे. 4-5 सभा झाल्यात. हां, जोश या शेतीशाळेत मी तुम्हाला हा जे आज जे सांगेल ना साहेब, मला नाही वाटत की कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी हे माहिती तुम्हाला मिळाली असेल. म्हणून तुम्ही विनंती आहे की तुम्ही फक्त 10-1 तास शांतपणे, हे का घरचे बायकोचा फोन असेल, आपल्या आईवडिलांचा फोन असेल, मिसेसचा फोन असेल, तिला सांगा ताई म्हणा किंवा बाई म्हणा, तू फक्त आता मला 1 घंटा थोडं मोकळं सोड आणि 1 घंट्यानंतर मी तुझाच आहे ना. आम्ही काही तुम्हाला धरून ठेवणार नाही, नागपूरला तर घेऊन जाणारच नाही आहे. त्याच्यामुळे फक्त 1 घंटा शांतपणे आहे का. मी तुम्हाला खरंच सांगतो, एक चांगली नवीन गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला हेच कळलं की आज आपलं सरकीचे भाव 28 रुपये किलो आहे, बरोबर आहे, आणि रुईचे भाव 170 रुपये किलो आहे. आता दादानीच मला उत्तर सांगितलं, मला आता माहीतच नाही तुमच्या गावात काय चालू आहे. बरं मला सांगा, मग जर रुईचा भाव 170 रुपये किलो आहे आणि सरकीचा भाव 30 रुपये किलो आहे, तर मी जर व्यापारी आहे, मला जर व्यापार करायचा आहे, कारण की कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रवर्तन म्हणजे काय करायचं आहे आम्हाला, याचा मुख्य उद्देश काय, शेतकऱ्यांना व्यापारी बनवायचं आहे, व्यापारी उद्योगशील बनवायचं आहे, की तुम्ही व्यवसायात कसे उतराल, कसं होणार, याच्यासाठी आपण मार्गदर्शन करणार आहेत. आता मला सांगा, एक तुमच्याकडे किराण्याचं दुकान आहे, तर आता तुम्ही कापूस विकून राहिले, मला सरकी विकायची, सरकी किती आहे, 30 रुपये किलो, बरोबर, आणि रुई 170 रुपये किलो. तर मी जो कापूस विकत घेईन तर जास्त रुईचा कापूस घ्यायला पाहिजे की जास्त सरकीवाला कापूस विकत घेतला पाहिजे? जास्त रुईवाला. का बरं घेतला पाहिजे? भाव जास्त आहे. बरं, आता आपण कृषी सेवा केंद्राकडे जातो, वेगवेगळ्या कृषी विभागा म्हणजे जातो, आपण त्याला काय म्हणतो, मी आता थोडंसं तुम्हाला मी जून महिन्यात एप्रिल मे महिन्यात घेऊन चाललेलं आहे, त्याला पण त्याला काय म्हणतो? हां, बरं का. अजून आपण त्याला म्हणतो की थोडंसं बोंडाचं वजन जड असलेलं बियाणं द्या, असं म्हणतो की नाही? बरेच शेतकरी असे म्हणतात, काही जण म्हणत असेल की नाही, का बरं म्हणत असेल?
एक्झॅक्टली मला ह्याच विषयावर होतं की आपण वजनावर विकतो. तुम्हाला हे माहिती आहे का, जागतिक बाजारपेठेमध्ये आपण काय म्हणतो की एकरी मला किती उत्पादन आलेलं आहे, 10 क्विंटल आलं, 20 क्विंटल आलं. आणि जागतिक बाजारपेठ म्हणजे तुम्हाला हे तरी माहीत आहे ना, आता आपण ओपन मार्केटमध्ये काम करतो. म्हणजे जागतिक बाजार, आता जग हे ओपन झालेलं आहे. आज जो तुमचा मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये आज जगाची सगळी माहिती आहे की नाही, आहे ना. म्हणजे आज तुम्हाला आता अमेरिकेत ट्रम्प साहेब जिंकले किंवा हारले हे सुद्धा आपल्याला इथं कळतं, त्या मोबाईलमध्ये कळतं. किंवा तिथे काय चालू आहे, समजा जपानमध्ये भूकंप आला तर सुद्धा कळतं की इथे भूकंप आलेला आहे. पहिलं असं होतं का, नव्हतं. आता म्हणजे आपण हे मान्य करता की जग हे ओपन मार्केट झालेलं आहे. बट तिथे शेतकरी नसतील का, असतील ना, तिथे शेतकरी असतील ना. म्हणजे जगात सगळीकडे शेतकरी आहेत, सगळीकडे शेतकरी आहे, आपण शेतकरी आहे. मग मला हे सांगा, आपली जी स्पर्धा आहे, ही जी स्पर्धा आहे ती फक्त औरंगाबादवाल्यांची जालन्याशी आहे का, नाही. किंवा नागपूरवाल्यांशी तुमच्याशी आहे का, आपली स्पर्धा कोणाकोणाशी आहे, जगाशी स्पर्धा आहे. हे मान्य करता. हां, आता हे आपल्या सगळ्यांना मान्य झालं की आपण आता जागतिक बाजारपेठेमध्ये काम करतो आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का की जालन्याचा कापूस, तुम्हाला असं वाटत नाही का की दिल्लीमध्ये जात असेल म्हणून. म्हणजे हा जो कपडा बनलेला असेल, मी हा दिल्लीवरून घेतलेला आहे, पण होऊ शकते याचा कापूस जालन्याचा असेल, तुमच्या गावातला असेल, असू शकतं ना, असू शकतं. म्हणजे आता हे तुम्ही मान्य केलेलं आहे की आपण स्पर्धा करतोय, ही पूर्ण जगाची स्पर्धा करतोय. म्हणजे ह्या दादाची कॉम्पिटिशन नाही आहे. आणि जागतिक बाजारपेठेमध्ये तुम्हाला माहीत नसेल किंवा माहीत असेल, मी तुम्हाला एक नवीन गोष्ट आज सांगणार की जागतिक बाजारपेठेमध्ये तुमच्या कापूस हा किती क्विंटल आला याच्यात मोजला जात नाही. हे माहीत होतं का तुम्हाला, खंडीवर मोजलं जातं. एखादा जर माहीत होतं की हा खंडीवर मोजला. खंडी म्हणजे काय, सरकीनं मोजलं जातं का, रुई. म्हणजे फक्त रुई आधारित अर्थव्यवस्था चालते. आणि आपण काय म्हणतो की आमचं वजन, आपण काय करतो आहे, सरकीचं वजन वाढतो की ज्याचा भाव 30 रुपये किलो आहे. आणि साहजिक आहे, जर सरकीचं वजन वाढलं तर कशाचं वजन कमी होईल, रुईचं वजन कमी होईल. बरं, रुईचं वजन कमी झालं म्हणजे 170 रुपये भेटायचे तर किती भेटतात, 140 रुपये मिळतील. कारण की साहजिक आहे, समजा जर रुईचं वजन 1 ग्रामने वाढलं तर 1 ग्रामने हे काय होईल, सरकी कमी होईल ना. म्हणजे 170चे काय होईल, 170 भेटणार नाही. इथं 30 रुपये वाढले, इथे 170 रुपये कमी झाले. म्हणजे नुकसान किती झालं, 140 रुपयाचं नुकसान झालं. हे व्यापारी म्हणून किंवा आपण एक व्यापारक्षम उद्योगशील म्हणून हे तुम्हाला पटतं का, जे 10-10 रुपये मार्जिनवर आज आपण काम करतो. की बा मी जर एखादं दुकान टाकत असेल तर मी काय म्हणतो की मला पहिले 10 रुपये भेटले पाहिजे. साहजिक आहे, आपण जेव्हा धंदा एखादा बिझनेस करतोय तर साहजिक 2 रुपये कमवण्यासाठीच आपण बसतो की नाही. आता सगळ्यांचं असं म्हणणं आहे की साहेब तुम्ही म्हणता की कापूस आहे, कापसापासून आम्ही व्यापारक्षम कसं बनायचं, कसं करायचं, आम्ही आमच्या काय करायचं भाऊ, हा तुमचा प्रश्न असेल की साहेब तुम्ही म्हणताय की आपण व्यापारक्षम व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, पण करायचं काय, कापसाचं काय करता येईल. बरं, कापसाचे कोणकोणते उत्पादन तयार होतात माहीत आहे, कापसातून काय, कापूस हा पांढरा सोनं म्हटलं जातं, माहीत आहे ना तुम्हाला. माहिती आहे का, इंग्रजांनी यवतमाळपर्यंत एक ट्रेन चालू होती, शकुंतला, 1847ची गोष्ट आहे. शकुंतला एक्सप्रेस चालायची, ती मुंबईवरून डायरेक्ट यवतमाळला यायची. तर इंग्रज पागल होते का, इतके दूर ते टाकत होते. त्यांना काही तुमच्याशी प्रेम होतं का, नाही बा भारतीयांबरोबर खूप मला प्रेम आहे, असं काही होतं का. त्यांनी का बरं टाकली असेल ती, व्यापार म्हणून केला. पण व्यापार कशाचा, फक्त कापसाचा. म्हणजे त्यांनी मुंबईवरून यवतमाळला शकुंतला एक्सप्रेस चालवली फक्त कापसासाठी. बरं, ते कापसाचं काय करायचं, काय ते काहीच करायचे नाही साहेब. फक्त कापसापासून सरकी आणि रुई वेगळ्या तयार करायचे, त्या रुईचा कापड तयार करायचा आणि तोच कापड भारतात विकायचे. आणि हा जो बेनिफिट आहे ते स्वतः जवळ ठेवायचे. आणि आज तुम्ही बघितलं असेल की इंग्रज आज सक्षम देशामध्ये समजला जातो आणि भारत सोन्याची चिडिया होती की नाही. आपण म्हणतो भारत हा सोन्याची चिडिया होता. आज जगामध्ये सगळ्यात चांगला कापूस कोणाचा आहे, भारताचा. का बरं असेल जगात सगळ्यात चांगला कापूस भारताचा. आज जालन्याचा कापूस जागतिक स्तरावर सगळ्यात चांगला समजला जातो. का बरं समजत असेल, काय कारण काय असेल त्याला. हां, स्टेपल असेल, ठीक आहे. अजून क्वालिटी म्हणजे काय, लांब धागाचा कापूस आहे, बरोबर आहे, त्यांचाही लांब धागाचाच असतो, बिलकुल आहे. नाही बोलू का चुक. हे बा तुम्ही इथं सगळं तुम्ही म्हटलं ना की ह्या टिनाच्या झाडावर नाही आहे, हे टिनाचं नाही आहे, हे हा ताजमहल आहे, तर मी इथं सगळं म्हणजे मी ऐकून घेईन, कारण की हे तुमचा अनुभवातून आलेला आहे. इथं काही चूक आणि बरोबर याच्यासाठी मग आलेलं नाही आहे. जमीन चांगला आहे, बरोबर आहे, ह्या दादाचं एकदम बरोबर आहे. या दादासाठी एकदा टाळ्या वाजवा, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. मी आता सांगतो साहेब, मी जवळपास 35 तालुक्यामध्ये काम करतो, पण हे उत्तर कोणीच दिलं नाही. आपण हाताने कापूस वेचतो,
एकदम करेक्ट. हे कोणीच उत्तर दिलं नाही. या दादासाठी खरोखर टाळ्या वाजवायला पाहिजे, कारण की माणसांनी म्हणजे इतके प्रश्न झाले, पण ह्या तुमच्या गावासाठी तुम्ही एकदा टाळ्या वाजवा स्वतःसाठी. हे एक चांगला सक्षम गाव आहे असं मला वाटतं. म्हणजे मला जास्त जर माहिती आहे का, जर एखादा स्टुडंट हुशार असेल ना तर शिक्षकाला जास्त मेहनत घ्यावं नाही लागत. आता असं मला लक्षात आहे की तुम्ही हुशार विद्यार्थी आहे. तुमच्यासाठी खरोखर म्हणजे एक चांगला गावात आलं मला अभिमान वाटतो. आम्ही नागपूरहून 450 किलोमीटर आलो, परंतु त्याचा 30 झाला आज. कसं असतं, आपल्याकडे माणसं कापूस वेचतात, तिथे यंत्र कापूस वेचते, आणि ते यंत्र कापूस वेचत नाही, ते पुरं जमिनीतून कापूस ते झाडचे झाड उपडून घेते आणि यंत्र मग त्याला हे करते. मग झाड उपडलं की त्यात माती येते, गोटे येते, काळी कचरा सगळं येते, आणि त्याच्यातून कापूस वेगळा होतो. तो कापूस थोडासा पांढरा राहत नाही. आपण काय करतो, महिला कापूस असतात, तर आपली महिला एकदम जमिनीतून कापूस उपडून काढत नाही, पान काढून घेतो, हे करतो. घरी आल्यावर थोडासा काही खराब असेल तर बाहेर काढून घेतो. आणि एक आहे की समजा आपण हापूस आंबा विकत घेतला, समजा त्याची 2000 रुपये डझन आहे, तो सडका झाला असेल तर कृषी विभागाच्या जाधव साहेब सांगायला नाही येत की तो सडका कापूस वेगवेगळा बाहेर काढा. येते का? आपणच बाहेर काढतो. म्हणजे आपण जे सुज्ञ प्राणी आहोत, मनुष्य हा सुज्ञ प्राणी आहे, तर चांगला कापूस वेचतो. बरं, एवढा कापूस चांगला असूनही, जगात सगळा चांगला कापूस आपला असूनही, तुम्हाला माहिती आहे की जागतिक लेवलवर भारताच्या कापसाला तेवढी व्हॅल्यू नाही आहे. का बरं कमी असेल? का बरं कमी असेल? तुम्ही सांगून राहिले उत्तर. आपण पाणी मारतो, त्यात काडी कचरा टाकतो, पान थुका आहे, म्हणजे हे जे आहे. बरं, हे करणारे कोण आहे? व्यापारी आहे. बरं, आपल्याच्यातून चुका होत नाही असं म्हणता का तुम्ही? एक चाळणी, एक चेनच आहे. कसं आहे माहिती आहे का, तुमच्यावर व्यापारी डिपेंड आहे, व्यापारावर स्पिनर डिपेंड आहे, स्पिनरवर कपडा, स्पिनर स्वतःचा कापूस ठेवत नाही, तो काय करतो, स्पिनरला विकतो. स्पिनर काय करते, कपडा उद्योगाला विकते. कपडा उद्योग त्याचे कपडे बनवतात आणि कपडे बनवून ते आपल्याकडे येतात. बरं, हे एक झालं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे माहिती आहे की तुम्ही म्हणा किंवा व्यापारी म्हणा किंवा आपण म्हणा, आपण काय करतो, वजन क्विंटलने विकतो, बरोबर आहे. जर मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो, एक खूप चांगलं आहे. तुम्हाला वेळ बोलता येईल ना? नाही, तुम्हाला जर बोर होत झालं सांगायचं की नाही साहेब तुमचं आता कसं आहे, मी ज्या गावातला आहे, मी तुम्हाला सांगतो, मी तुकडोजी महाराज मोजरी नाव तुम्ही ऐकलं कधी? तुकडोजी महाराजांचं हे गुरुकुंज मोजरी त्या गावातला आहे, अमरावती जिल्ह्यामधला आहे. आणि आमच्या रक्तातच अभंग म्हणणे, नंतर कीर्तन करणे हे आमच्या रक्तातच आहे. आम्हाला काही असं म्हणजे पोरगा झाला त्या गावात की तो कीर्तन करेल हे म्हणजे ठरलंच राहते. तुम्ही असं संत गाडगे बाबा महाराज आहे तर हे ठरलं जातं. त्याच्यामुळे थोडंसं जरा विषयांतर करून तुम्हाला बोर न होऊ देणं, लोक एकत्र ठेवणं, आणि इथून गेल्यावर माझं नाव थोडंसं राहिलं असं लक्षात, असं आमची तरी राहते. तर कसं आहे, एक शेतकरी होता, नावाचा होता, तो खूप हुशार होता. तुम्हाला माहिती आहे, गावात सगळे लोक एका साईडने चालते, पण एक जो असते ना तो नेहमी तिरपा चालते. एक असं असते, प्रत्येक गावात एक असते, त्याला सोंगाड्या म्हणते आमच्या भाषेत, किंवा तुम्ही काय म्हणता माहीत नाही. तो काय होता, खूप हुशार होता, जे काय असेल, पण तो चांगल्याच अँगलने हुशार नव्हता बरं का. त्याचा डोकं नेहमी तिरपं चालायचं. एखाद्या जर चांगलं झालं की त्याला ते चांगलं झालेलं तर आवडतं नाही, तर तो तिरपा मार्गानं पैसे कमवण्याचा धंदा असतो त्याचा. तो काय करायचा, आपण कापूस क्विंटलने विकतो, बरोबर आहे. तो पहिले कापूस घ्यायचा, कापूस आणायचा, आणि कापसामध्ये घरी आला की तो त्याच्यावर पाणी मारायचा. पाणी मारला की कापूस ओला होते, बरोबर. आता मला गोस्वामी साहेबही सांगत होते की साहेब एक असे गाव होतं म्हणे की त्या कापसामध्ये बंडी भरली की ते नदीच्या पात्रामध्ये, ते नाल्याच्या पात्रामध्ये जाऊन बंडी ठेवायचे. आणि त्याचे अनुभव समोर सांगत होते. म्हणजे ते काय होते, ते पाणी ओढून घेते, त्याचं वजन वाढते, वजन वाढलं की ते मग तो जिनिक पेशन फॅक्टरीमध्ये घेऊन यायचा. आता जिनिक पेशन फॅक्टरीमध्ये आला तर त्याला वाटतं की नाही बाबा, जिनिक पेशन फॅक्टरीवाला की तुमच्यासारखाच माणूस आहे, त्याला संबंध मेंटेन करायचे, आणि त्याला म्हणजे बिझनेस करायचा आहे, तोही संबंध मेंटेन करायचा. नाही बाबा, माणूस चांगला आहे. तो पहिल्या वर्षी त्याने कापूस घेतला, त्याने वजन केलं, मोजलं, नंतर त्याचं हे झालं, बियाणे चुकते केले. नंतर ते काय झालं, तुम्हाला माहिती कापूस ओला केल्यानंतर तो गरम होते आणि तो पिवळा पडते, है ना. सरकी खराब होते, त्याची रुई खराब होते. मग त्या जिनिक पेशन फॅक्टरीने गाठी तयार केल्या, त्या गाठी विकल्या, त्या स्पिनरकडे गेल्या. स्पिनर झाल्यानंतर त्या गाठी झाल्या पिवळ्या. मग त्या स्पिनरनं फोन केला जिनरले, अरे दादा काय तुमचे कसा आला कापूस, खराब आहे ना, सगळ्या पिवळ्या झाल्या, काय तुमचं. मग शेवटी कसं आहे, जीव असतं जीवन प्रकारचे, एक खराब झाला की दुसरा खराब होते, दुसरा झाला की तिसरा खराब होते, तिसरा झाला की चौथा खराब होते. म्हणजे ही जी साखळी आहे ते एकमेकावर डिपेंड आहे. आपण चुकी केली तर आपल्याला वाटतं आपलं तर निघून गेलं, पण ते कुठेतरी पकडला जाते. तर मग त्याचा फोन आला, तर त्या जिनरला वाटलं बा काय आहे, मग तर लक्षात आलं की हा आहे ना पाणी मारलेलं आहे. मग तो दुसऱ्यांदा पुढच्या वर्षी दुसरा कापूस घेऊन आला. मग त्या जिनरनं म्हटलं की नाही दादा, तुम्ही कापूस मारता, 10 लोकांसमोर त्याची बेइज्जती केली, असं तसं केलं, तुम्ही आमचा कापूस घेत नाही. त्याला वाटलं साला असं आहे काय, बरं ठीक आहे. मग कापूस रिजेक्ट केला.
मग त्यानं तो पुन्हा घरी आला, तो होता तिरपा डोक्याचा. त्यानं काय केलं की नाही सालं, आपण जर बंडी भिजवली ती फक्त खालचाच भाग ओला होते, वरचा भाग तो कोरडा राहते, तो पकडला जातो आपण. मग तो काय करायचा, घरी पेट्रोल तो पंप असे ना आपला फवारणीचा, त्यानं सगळीकडे त्यांना असं स्प्रे मारला, म्हणजे काय ते इव्हनली पूर्ण असं हे होते. आणि कापूस घेऊन गेला. मग जिनरला वाटलं नाही बा सगळीकडे ओला आहे, खालचा काही ओला नाही, म्हणजे यांना काही आता बंडी काही नाल्यात बुडवली नाही, त्यानं व्यवस्थित आणलेली आहे. मग त्यानं वजन केलं पुन्हा तेच. मग पुन्हा फोन आला, साहेब ते पूर्ण पिवळं पडलं. मग त्या जिनरने विचार केला की तोही व्यापारी आहे, साला यानं केलं काय. तर मग यानं काय केलं की सगळीकडे पाणी मधलं त्याला जिनरच्या लक्षात आलं की हा सगळीकडे पाणी मारते. मग त्यानं पुन्हा झापलं, 10 लोकांसमोर हे केलं. मग तो पुन्हा वापस आला. मग त्याला वाटलं साला आता खूपच झाली, आता काय करावं. मग तो काय करे, त्याच्या ज्या महिला होत्या ना, महिला ज्या कापूस वेचते त्या स्वतः करे नाही, त्या महिलेला सांगे की तुम्ही आता जास्त कापूस वेचाल ना, एक गुंडी पाणी असं टाकत जा. म्हणजे याचं डोकं कधीच सरळ मार्गाने गेलं नाही. आता मी तिन्ही कथा सांगितल्या, एक तरी सरळ मार्गाने होता का. ही याला प्रगती म्हणते का, ही प्रगती आहे का. तुमच्यावर तुम्ही 2 पैसे जास्त कमवले साहेब, हे बरोबर आहे. मग जेव्हा तो कापूस आता पुन्हा तिथं घेऊन गेला ना, त्या जिनरच्या लक्षात आलं की हा साला असा धंदा करते ना. मग यानं एक मशीन बनवली. ह्या दादाचा कापूस आला की ती मशीन काय करायची, 5 क्विंटल कापूस तो बटन दाबायचा, तो जिनर बटन दाबली की 5 क्विंटल वजन कमी करून टाकायची. हे म्हणजे तू करतो तू करत बस. हा पण आपला धंदे देणं सुरू केले की तू 5 क्विंटल जास्त आणला की मी 5 क्विंटल कमी करतो. ही काही हे प्रगती आहे का, ही प्रगती नाही. याला काय म्हणते अधोगतीचं फरक. तर हे आपल्याला करायचं आहे का. आता मी तुम्हाला सांगतो, अशाला आपण काय म्हणतो की आपण स्वच्छ कापूस वेचायचं. स्वच्छ कापूस वेचल्यानंतर त्याच्यात पाणी मारायचं नाही. पाणी मारल्यानंतर त्याचं आता तुम्हाला सांगतो की याचा फायदा का होईल. आता कसं आहे, स्मार्ट कॉटन कसं काम करतो. आतापर्यंत मी तुम्हाला एक महत्त्वाचा विषय सांगितला, कारण की तुमची कापूस वेचणी चालू आहे, बरोबर आहे ना. कापूस वेचणी चालू आहे. आपण काय करायचं, त्यात कापूस वेचताना स्वच्छ कापूस वेचायचा, ठेवताना खाली थोडासा बारदाना टाकायचा, त्याच्यावर स्वच्छ ठेवायचा. मला वाटतं बॅग दिलं असतील, दिल्यात ना बॅग, त्या बॅगमध्ये जमा करायचा, स्वच्छ बॅग वेचायचा. महिलांना हे सांगायचं की तुमचे केस जे आहेत ना, केस आहेत, हां रुमाल बांधून घ्यायचा व्यवस्थित. आणि त्या बांधतातच, उन्हात एवढं काम करताना तर रुमाल बांधायचा, स्वच्छ कापूस वेचायला, किडक बोंड वेचायचं नाही. याचा फायदा काय होणार आहे. आता फायदा तुम्हाला सांगतो की एखादा जर स्वच्छ कापूस जर आला तर तुम्हाला काय वाटतं, हा स्वच्छ कापूस तो जिनर समोर पाठवते का. नाही, तो काय करते, त्याचं माणसं लावते, इलेक्ट्रिसिटी खर्च करते, यंत्र विकत घेते, जेणेकरून तुमचा हा जो काडी कचरा आहे तो काडी कचरा काय करतो, साफ करतो, बरोबर ना. बस साफ करतो तो, हा पैसे तो स्वतःच्या खिशातून टाकते का. नाही, तो कोणाकडनं घेतो, तुमच्याकडनं. म्हणजे तुमच्या याला 7,000 रुपयाच्या ऐवजी 6,800 रुपये तुमच्याकडनं घेतो, कारण काडी कचरा जितका जास्त राहील तितका साफ करण्यासाठी खर्च जास्त राहील. तर हा जो खर्च आहे हा आपल्याकडनंच घेतो तो, म्हणजे आपल्या कापसाला भाव जास्त मिळालेला नाही. आता हा एक भाग झाला. आता तुम्हाला मी काय सांगितलं की तुमच्या रुईला जास्त भाव आहे, सरकीला भाव कमी आहे. आता स्मार्ट कॉटन काय म्हणतं की स्मार्ट कॉटनमध्ये 2 महत्त्वाचे विषय आहे की तुम्ही स्वतःच्या गाठी स्वतः तयार करायच्या. तुम्हाला ऐकू येतं ना, त्याच्या आवाजामुळे जर डिस्टर्ब नाही. स्वतःच्या गाठी स्वतः तयार करायच्या. आता गाठी तयार करणं म्हणजे नेमकं काय करणं. गाठी तयार करायच्या म्हणजे तुम्ही सर्वांनी 550 क्विंटल कापूस एकत्र करायचा. आता सर्वांनी मी असं म्हणतो आहे की तुम्ही एक काम करा, तुमचे 5 भाऊ असेल, तुमच्याकडे जर समजा जर 10 एकर जमीन 100 एकर जमीन असेल तर तुम्ही 550 क्विंटल तुम्ही तिघांनी आला तरी चालते. तुमच्याजवळ आहे का 100 एकर जमीन असेल तर घ्या विकत, उद्या विकत घ्या, आम्ही काही प्रॉब्लेम नाही. घेऊ शकता तुम्ही विकत नाही. हां बरं, आता आपल्याला स्मार्ट कॉटनमध्ये भाग घ्यायचा आहे तर किती क्विंटल कापूस लागते. 550 क्विंटल. 550 क्विंटलच्या सरासरी 100 गाठी तयार होतात. आता 550 क्विंटल कापूस आणायचा आहे, तुम्ही 100 एकर जमीन 200 एकर जमीन घेऊ शकता का विकत. नाही. बरं, मग आता दुसरा उपाय काय. गट तयार करणे, समूह तयार करणे. हां, गट तयार करणे आणि समूह तयार करून 100 लोकांनी 550 क्विंटल एकत्र आणणे. हा उपाय आहे ना. हे सोपं आहे की कठीण आहे. सोपं आहे. हे आपण म्हणतो सोपं आहे, पण खरोखर सोपं आहे का. खरोखर सोपं नाही. गाडी लावल्यावर कळतं. हां, गाडी लावल्यावर कळतं. दादा ये ना, दादा दे ना 5 क्विंटल, अरे प्लीज. जसं काही साला आपलं घरचंच लग्न आहे असं होतं ना. गटप्रवर्तकाला चांगला म्हणून माहीत आहे. हां, आता विषय असा आहे, प्रश्न असा आहे तो साहेब, हे का बरं होत असेल, कारण की आपल्याला त्याचं महत्त्वच माहीत नाही.
मला सांगा, जर मला माझ्या मोबाईलचं महत्त्व माहीत आहे, हे नवीन पोरात बा सगळ्यांकडे मोबाईल आहे, का बरं असेल? त्यांना कोरोनाच्या पिरियडमध्ये माहीत आहे का, सगळ्यांना समजलं की कोरोना पिरियडमध्ये स्वतःचं आयुष्य किती महत्त्वाचं आहे. हे का बरं समजलं? मरत होते माणसं, मरत होते ना, मग समजलं की यार सगळं बंद करावं लागतं, घरच्या घरी राहून बसावं लागते, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? हां, बरं मला सांगा, बाहेरचे लोक तुम्ही ज्यास आले, नागपूरचे लोक त्या घरात गावात घेतलं का? नाही घेतलं ना, का बरं नाही घेतलं? बाहेरचं बाहेरच त्याला म्हटलं तू काही कर. हे महत्त्व समजलं. आता जेव्हा आपल्याला स्मार्ट कॉटनचं महत्त्व समजेल ना, तेव्हा तुम्हाला सांगतो की शेतकरीला जोपर्यंत महत्त्व समजत नाही तोपर्यंत येत नाही. आतापर्यंत इतकी वर्ष झाले आपण कापूस घेतो आहे, परंतु कापसाचा खरा फायदा जिनरने घेतला की नाही घेतला? घेतला ना. एका जिनरकडे छोटीशी फॅक्टरी होती, त्याने एकाची 2 केली. खाली नुसतं टिनाचं असेल, सिमेंटचं केलं की नाही? बरं आपण कापूस किती दिवस वागवतो? कापूस आपण किती दिवस पोचतो स्वतःच्या जवळ? म्हणजे 6 महिने पोचतो. तो किती दिवस ठेवतोय? मग प्रगती त्याने 15 दिवस कापूस ठेवला आणि त्याने प्रगती किती केली? त्याच्याजवळ साधी स्कूटर असेल तर त्यानं 4 व्हीलर घेतली, 4 व्हीलर असेल तर 2चे मोठं ट्रॅक्टर घेतला. किती दिवसाचा कापूस ठेवला? 15 दिवस. आपण 6 महिने ठेवतो, पण आपण प्रगती केली का? इतके वर्ष झालं कापूस करतोय, पण आता मग असंच राहायचं की प्रगती करायची? हे तुम्ही ठरवायचं. तुम्हाला असं वाटत नाही का हे कृषी अधिकारी एवढे आलेले आहेत, माझा पोरगासुद्धा एक दिवस असा आला पाहिजे? हे जे पोरं आहेत, प्रत्येक बापाला वाटतं की माझा पोरगासुद्धा असं झालं पाहिजे. त्यासाठी पैसा लागतो सर, लागत नाही का? आज एखाद्या पोराला शिक्षण द्यायचं असेल तर त्याला पैसा लागतो की नाही? पैशाशिवाय काहीच होत नाही. तो सगळ्यांना आपल्याला पोरांना मोठा शिकवायचा आहे, सगळ्याला इंजिनियर बनवायचा आहे, डॉक्टर बनवायचा आहे, मग आपल्याला 2 पैसे जास्त भेटायला पाहिजे. हे तुम्हाला वाटते की नाही वाटत? की तसंच राहायचं आहे. मग प्रगती करायची असेल, हे करायचं असेल, आपल्याला थोडंसं उद्योजक व्हायचं असेल तर आपल्याला 2 गोष्टी कापसाच्या शिकून घ्यावं लागेल की नाही? आता शिकण्यासाठी तुम्हाला आता सांगितलं की 550 क्विंटल कापूसाच्या गाठी तयार करायच्या असेल तर आपल्या सगळ्या 100 लोकांना एकत्र यावं लागेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते? एकत्र येणं आहे ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि एकत्र यायल्याशिवाय आपण प्रगती करू शकतो का? बरं ना, तुम्ही एकत्र नसं होऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 4 शेतकरी एकत्र या, 100 एकर जमिनी घ्या, 550 क्विंटल कापूस आणा, डोकरसाहेब त्याचे प्रोसेसिंग करून देते, ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा करते. परंतु एकत्र यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही 100 लोक, 30 लोक, 50 लोक जर एकत्र या तर याचा फायदा तुम्हाला आता मी सांगतो. आणि हे जी 15 मिनटं मी तुम्हाला सांगेन ना, कान, डोकं, दिमाग सगळं ओपन करून ठेवायचं. 15 मिनटं, आता मी जास्त घेणार नाही, 15 मिनटं घेतो. ह्या 15 मिनटं जे सांगायचं आहे ना महत्त्वाचं, स्मार्ट कॉटन कसं काम करते. स्मार्ट कॉटन काम करतं. आम्ही काय म्हणतो की तुम्ही 550 क्विंटल कापूस एकत्र आणा. 550 क्विंटल का बरं म्हणतो आहे? 550 क्विंटलच्या तुम्हाला 100 गाठी तयार होतात. त्या 100 गाठी तयार करण्यासाठी तुम्हाला 550 क्विंटल कापूस एकत्र करायचा असतो. आणि हा कापूस जो आहे ना, आम्ही तुम्हाला मार्केटमध्ये विकून देणार. जिनर काय करते? जिनर काहीच करत नाही. जिनर तुमच्या कापसाचं 2 भाग करतो. एक बनवते सरकी आणि दुसरा बनवते कापसाची रुई. ह्या सरकीचं काय भाव चालू आहे? 30 रुपये किलो आहे. ह्या सरकीपासून आता तुम्ही काय केलं? 550 क्विंटल कापूस आणला, त्याच्यापासून 100 गाठी तयार केल्या. हे माहिती आहे ना, 100 गाठी तयार होतात. 500 क्विंटलच्या 100 गाठी तयार होतात. ती रुई तयार केली. ह्या रुईला म्हणजे आपण बरं एक समजतं का? तुम्ही म्हणजे कन्फ्युजन जास्त होत असेल तर, दूध काय रुपये लिटर आहे? 60 रुपये लिटर. बरं ठीक आहे. आणि पेढा काय रुपये किलो आहे? 400 रुपये. दुधापासून पेढा तयार होता, बरोबर? आज जर तुम्ही दुधापासून पेढे तयार केले आणि पेढे विकले तर 60 रुपयाचं दूध आणि 400 रुपयाचा पेढा, म्हणजे हे जे 340 रुपये आहे, 300 रुपये धरा, आपण सगळं प्रोसेसिंग खर्च करू. हे 300 रुपये कोण घेते? व्यापारी घेतो, मधले लोक होतं. बरं, हे 300 रुपये जर आपण स्वतः जर ठेवले तर आपल्याला 300 रुपयाचा फायदा होईल. मान्य आहे ना? हे समजलं ना? म्हणजे व्यापारी जो मधले 300 रुपये घेते, हे जर मधले व्यापारी जर आपण कमी केले तर 300 रुपये कोणाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे? आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता हे कापसाच्या बाबतीत कसं करायचं? कापसाच्या बाबतीत आपण काय करायचं? काहीच करायचं नाही. कापूस तुम्ही 550 क्विंटल इथं जमा करायचा एकसारखा. एक गाव एक वानमध्ये आपण काही गेलेलं आहे. आणि एक सर्वसाधारणपणे कसं समजतं, एक गाव एक वान म्हणजे काय? आता समजा जालना जिल्हा आहे, जालना जिल्ह्यामध्ये XYZ नावाची वान चालतं. तर 100 पैकी 60 लोक तर असे असतात की जी एकच वान लावते.
मी असं म्हणत नाही एका वावरामध्ये तुमच्या 5 वाहनं असू शकते, परंतु 60 लोक तर असे असतात की जे एकच वाहन लावतं. आता कोणतंही वाहन असेल ते तुमच्याकडे जे चालत असेल ते वाहन लावतात ना. आता काय करायचं, हे सगळं एक वाहन याच्यासाठी मी म्हणतो की जर समजा जर्सी गाय असेल, जर्सी गायचं दूध आपण एकत्र सगळ्याचं केलं तर ते सारख्या क्वालिटीचं राहील. जर्सीमध्ये जर आपण म्हशीचं दूध मिसळलं, त्या मेंढीचं दूध मिसळलं, त्या बकरीचं दूध मिसळलं तर दूध खराब होईल, बरोबर. फक्त आपण समजा जर्सीचं दूध ठेवलं तर ते एका सारखेचं, एका गुणवत्तेचं, एका क्वालिटीचं राहील. आता विषय असा आहे की तुम्हाला पहिले सांगितलं मी की जागतिक लेवलवर कापूस हा त्याच्या बरोबर. एखादा पोरगा जर हुशार असेल, समजा एखादा पोरगा आपल्या गावातला हा दादा पोरगा आहे, हे हुशार आहे, हा मेरिटमध्ये आला तर याला चांगले म्हणजे नोकरी लागेल, हा चांगला हे करेल, चांगल्या कॉलेजमध्ये जाईल आणि हा जास्त पैसा कमवेल ना, हे मान्य आहे. म्हणजे क्वालिटीनुसार पैसा देते. हे जर पोरगा जर आज समजा IAS झालं, UPSC मध्ये पहिला नंबर आला तर याला कलेक्टरचं पद मिळेल. समजा कमी झाला तर क्लार्क बनेल, क्लार्कचा पगार 25,000 रुपये आहे, कलेक्टरचा पगार आज 2 लाख रुपये असं उदाहरण सांगतो. म्हणजे त्याच्या क्वालिटीनुसार त्याला पैसे मिळतील. आता आपण जर चांगल्या क्वालिटीचा कापूस जर एकत्र ठेवला तर त्याला चांगले पैसे मिळेल की नाही मिळत. आता मला सांगा, आपण एकत्र कापूसामध्ये येतो आणि आपण काय करतो की जिंदरकडे जातो, ह्या दादाचा कापूस चांगला आहे, ह्या दादाचा खराब आहे, तो 6,800 रुपये यांना देते, 6,500 रुपये यांना देते आणि दोन्ही कापूस एकत्र करते आणि मग त्याला जास्त पैसे मिळते का, नाही मिळत. समजा आपण जर एकत्र आलो आणि एकाच क्वालिटीचा आहे. आता क्वालिटी कोणकोणती असतात, 2-3 प्रकारच्या क्वालिटी असतात. एक असते तुमचे काडी कचरा, बरोबर आहे, तुम्ही पाणी. तिसरा आहे तुमचा शुभ्रता किती आहे. तुम्हाला सांगितलं की जगात सगळा शुभ्र कापूस तुमचाच आहे. जर हा क्वालिटीचा जर एकत्र आला आणि याच्या 100 गाठी तयार केल्या तर त्याला जास्त भाव मिळेल का. सारख्या क्वालिटीचा, सारखा चांगला पहिल्या दुसऱ्या वेचणीचा कापूस जर आपण एकत्र आणला 550 क्विंटल, त्याच्या 100 गाठी तयार केल्या तर त्या गाठींना जास्त पैसे मिळेल की कमी पैसे मिळेल, जास्त पैसे मिळेल. बरं, आपण काय करतोय दुसरं की तुम्ही जो कापूस एकत्रीकरण कराल, कापूस जो विकाल तो आम्ही डायरेक्ट तुम्हाला विकून देतो आहे आणि ते जे पैसे तयार होतात ते पैसे तुमच्या अकाउंटला आम्ही जमा करतो. मग हा जो जसा दुधापासून पेढी तयार करण्याचा जो फायदा आहे तो कोणाच्या अकाउंटमध्ये जमा होत आहे, शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये. मग आपली अडचण काय, आपण एकत्रीकरण येत नाही आहे, आपण कापूस एकत्रीकरण करत नाही, ही आपली अडचण आहे की आपल्याला लोक मिळत नाही. बरं, कापसापासून जी सरकी होईल, सरकीची ढेप होते, बरोबर ना, सरकीचं तेल पण तयार होते. तर तुम्ही काय करा, त्या ढेपेचा फायदा कोणाला होणार आहे, आपल्यालाच. आपल्या जो गाई म्हशी असतात ते ढेप आपण आपल्यासाठी वापरतो. तुम्हाला हे माहिती आहे का, स्मार्ट कॉटनमध्ये छोटी ऑइल मिल तयार करण्यासाठी सबसिडी आहे, त्याच्या 60% सबसिडी आहे. म्हणजे 1 लाखाची जर ती ऑइल मिल असेल तर तुम्हाला 40,000 रुपयात भेटते. त्याच्यापासून सरकी तयार केली, ढेप केली, तर ती जी ढेप आहे ते तुमच्या गायीसाठीच कामी येईल आणि त्याचं तेल आहे तुम्ही ते विकू शकता. तर हा जो फायदा आहे, हे जी 3,000 आहे, ढेप 4,000 आहे. 4 आणि 7,000 रुपये ते झाले, म्हणजे तुम्हाला 7,000 रुपये तसेच भेटले सर. डबल भाव वाढला. पण आता प्रश्न असा आहे की आपण 100 गाठी तयार व्हायला तुमच्या आता अडचणी सांगा, अडचण कोण. तुम्हाला मला असं लक्षात येतं की सगळ्यात हुशार विद्यार्थी फक्त जालना गावाचे येत आहेत, जास्त सांगायची गरज पडत नाही आहे. हुशार आहे, खरंच हुशार आहे, फक्त ते तिरप्या अँगलने हुशार आहे की चांगल्या अँगलने हुशार आहे हे मी सांगू शकत नाही आता इथे. आता हे तुम्ही ठरवायचं आहे. हे बघा, तुम्हाला माहिती आहे काही कथा आहे एक, आता तुम्हाला वेळ असेल ना तर 2 मिनिटं घेऊ ना वेळ, की मी सांगा बरं का की नाही साहेब. एक खूप चांगली कथा आहे. एक आमच्या गावात माहिती आहे का, जालना गावात, तुमच्या गावाचं उदाहरण सांगतो. खानेपुरी गावात एक जुना माणूस होता. हे जुनी कथा असेल, आता मी कथा म्हणून सांगतो. त्याच्याकडे काय होतं, तो एक मंदिर आहे. आता गावात मंदिर असते, तो पुजारी होता. तर गावात की तुमच्या गावात खूप हे आलं, खूप महापूर आला, पूर्ण गाव भरून गेलं. तर मंदिर तर तो देवाचा खूप मोठा भक्त होता बरं का, खूप देवाचा भक्त होता. नंतर देवाच्या पाशी गेला. मग तुम्हाला माहिती आहे महापूर आला की लोक येतात, तुम्हाला दुसऱ्या गावात शिफ्ट करतात की नाही बाबा वाचवा आता, किंवा उंच ठिकाणी घेऊन जातात. तर लोक आले, अरे चल दादा पुजारी, आता आमचा खूप आता पाणी येऊन राहिलेलं आहे, चल बस बोटेत बस, आपण जाऊ आता उंच ठिकाणी. तर नाही म्हणे, मला जोपर्यंत देव येत नाही तोपर्यंत मी काही जाणार नाही. ठीक आहे भाऊ, काय हरकत नाही. ती नावडी निघून गेली. नंतर मग आता काय झालं, त्या मंदिरापर्यंत पाणी आलं, मंदिराच्या पायऱ्यापर्यंत. पुन्हा एक बोट आली.
मग त्या बोटीने म्हटलं, अरे मंदिराच्या पायापर्यंत आला आता, आता तरी चल, तू मरशील का? नाही म्हणे, जोपर्यंत महादेव येत नाही ह्या पिंडीतून बाहेर तोपर्यंत मी काही येत नाही. बरं ठीक आहे बाबा, काय हरकत नाही, नको येऊ. निघून गेली. नंतर मग काय झालं, आता त्या मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरलं. पुन्हा एक गव्हर्नमेंटचे माणसं आले मोठी जहाज घेऊन. चल रे बाबा, आता इथपर्यंत आलं. तो म्हणे नाही, जोपर्यंत या पिंडीतून देव बाहेर येत नाही तोपर्यंत मी तर काही येत नाही. बरं बाबा ठीक आहे. मग त्या पिंडीच्या वर कळसापर्यंत पाणी आला. हा कळसावर चढला, आता तरी देव वर येऊन येईन. मग तिथून वरून हेलिकॉप्टर गेलं. शेवटी ते पाहत जातात ना, शेवटी ते पाहायला लागते बा काही उरले का लोक, हे असते ना असे लोक, देव येणं. ते हेलिकॉप्टर गेलं. तर ते हेलिकॉप्टरवाले म्हणे, या आता मी सोडतो खाली. ते नाही का ते वर शिडी सोडते, तू वर या. तो नाही, जोपर्यंत देव माझा पुष्पक विमान घेऊन येत नाही मी काही येत नाही. ठीक आहे. मग काय शेवटी त्याच्या डोक्यावरून पाणी गेलं. तो गेला, वर गेला. देव बसले होते समोर. तो त्या देवापाशी बोला. तो म्हणे, देवा मी तुमचं जन्मभर म्हणजे जेव्हापासून मी जेव्हा मला समजते 5 वर्षापासून मी तुझी पूजा करून राहिलो. आज मी 65 वर्षाचा आहे. मी मेलो, तुम्ही आलेच नाही. इतके काय म्हणजे जन्म गेला म्हणे तुमचे देवदेव नाव घेणार तुम्ही, काय म्हणे कसे माणसं म्हणे. तर देव म्हणे, अरे मूर्खा माणसा, जेव्हा ती खाली जास्त तुझ्या पायथ्याची पाणी होतं, जी जहाजाची बोट आली, तो कोण होता? तो मीच होतो. नंतर तुझ्या जेव्हा पायथ्यापाशी आलो तेव्हा मी मोठी शिप घेऊन आलो, ते कोण होतं? तो मीच होतो. बरं हेलिकॉप्टर घेऊन आलो रे मी तुझ्यासाठी, एवढं साला महाग हेलिकॉप्टर, आज काय रुपये लिटर पेट्रोल आहे. पुष्पक विमान, तो मीच होतो. आता तेच म्हणायचं आहे की कसं माहिती का, एक संधी असते प्रत्येकाला. एक आयुष्यात देव प्रत्येकाला संधी देते एकदा. हर एक आदमी को एक दिन मिलता है. आता आजचा दिवस तुम्ही संधी म्हणून वापरायचा की तुकडोजी महाराजांची कथा ऐकायची, हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. बरं तुम्हाला मी नॉलेज याच्यासाठी देत नाही आहे की तुम्हाला माहीत आहे की एक खंडी केवढीची असते, 100 गाठीचा फायदा काय, दुधापासून पेढे तयार होतात, कापसापासून आपल्याच कापूसापासून आपला कापड तयार होते, रेमंडचा कापूस तयार होताना क्वालिटीनुसार कापूस तयार होते, हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे. आता ही संधी आली आहे साहेब, ह्या संधीचा फायदा घ्यायचा की फक्त ऐकायचं सोडून द्यायचं, हे तुमच्याजवळ आहे. मी इथं दरवेळेस 2 मिनटं शांत बसवत असतो की तुम्ही ठरवायचं आहे. फक्त अडचण कुठे आहे? एकच अडचण आहे, एक मेन अडचण मला खूप ठिकाणी जाणवते. बस कापूस नाही का आपल्याजवळ? आहे, भरपूर आहे, कापसाची टेन्शन नाही आहे. बरं देवानं का बॉन्ड पेपरवर लिहून दिलं आहे का की नाही आज मी श्री खानेपूरच्या गावात 50 क्विंटल एकरी देणार, हे माझा बॉन्ड पेपर आहे, लिहून घ्या. पाऊस येते, जशी मेहनत तसा झाला मिळते. बरं आपला बरंचसं हवामानावर डिपेंड आहे, किडी येतात, पाऊस येतात, 5 क्विंटल प्लस मायनस होते. आम्ही तुम्हाला किती कापूस मागतोय? 500 क्विंटल, म्हणजे 100 लोकांनी 500 क्विंटल, म्हणजे एकाने किती? 5 क्विंटल. आपल्याला रिस्क किती क्विंटल घ्यायची आहे? म्हणजे व्यापार म्हटलं म्हणजे बिझनेस म्हटलं म्हणजे चढ उतार आला ना, हे सगळ्यांना माहीत आहे की व्यापारी होतो आहे. म्हणजे दररोज काही दूध 60 रुपये लिटर जात नाही, कधी 50 जाते, दिवाळीच्या वेळेस 80 जाते, 100 जाते की नाही, चढ उतार आलाच आहे. प्रत्येकाला 5 क्विंटल देऊ शकत नाही का आपल्या गावातले लोक? एकत्र आता ते सांगितलं 10 क्विंटल बी देऊ शकते, पण ते एकत्र येणं सगळं. मग आपल्याला हेही माहीत आहे की कापसापासून गाठी तयार केल्या, त्याचा कापड तयार केला तर आपल्याला फायदा होणार आहे, माहीत आहे ना? माहीत आहे. म्हणजे तुझा आहे, तुझं पाशी तरी रस्ता चुकलाशी. मी काही तुम्हाला वेगळं सांगितलं का सांगा बरं. तरी आपण त्या कृषी सेवा केंद्रामध्ये जातो, त्याला म्हणतो जड बियाणे देत, आता मला जड पाहिजे. आता याच पुढच्या वेळेस गेल्यानंतर लक्षात ठेवा, एप्रिल मे महिन्यात आता महिला नाही आहे ना, तुम्ही महिला शेतकऱ्यांना काय म्हणतो माहिती आहे का, जर शेती आहेत महिला असते ना, त्यांना सांगतो की तुमच्या मे महिना उघडला की जेवढे माणसं आहे त्यांना 15 दिवस जेवायला द्यायचं नाही. आणि त्यांना एकच कारण सांगायचं की हलकं बियाणं घ्यायचं, हलकं बियाणं. 15 दिवस जर जेवायला भेटले नाही तर माणूस खरं काय बदल होऊ लागला. मी असं म्हणत नाही साहेब बदल नाही आहे, परंतु ऑनलाईन फरक पडतो. बरं होऊन राहिलेलं आहे. मी असं म्हणत नाही सर मी असं म्हणत नाही. मी शेतकऱ्याला नेहमी सर साहेब म्हणतो, आणि साहेबांना कधी कधी साहेब म्हणत नाही, कारण की माझ्या दृष्टीने खरे जे आहेत ना. आणि तुम्ही एक लक्षात घ्या साहेब, मी नेहमी म्हणतो की शेतकरी म्हणून जेव्हा आपण स्वतःचा अभिमान बाळगू ना, ज्या म्हणून मी आज कुठेही जातो ना,
एक डॉक्टर आला, तो डॉक्टर काय म्हणते की मी डॉक्टर आहे, तो अभिमानाने सांगते. एक इंजिनियर आला, तो म्हणते की मी इंजिनियर आहे, तो कमवते साला 10,000 रुपये महिन्याचे, पण सांगते मी इंजिनियर आहे. पण जेव्हा आपण शेतकरी म्हणून जेव्हा अभिमान बाळगू ना की मी एक शेतकरी आहे, आणि जेव्हा शेतकरी ब्रँड होईल, तुम्ही माहिती आहे का मागे पिक्चर आला नवरदेव शेतकरी म्हणून, BSc ॲग्रिकल्चर नवरदेव पिक्चर, तो म्हणतो शेतकरी एक ब्रँड तयार होईल ना, त्या दिवशी आपल्याला अभिमान बाळगा. आणि तुम्ही बाळगा, जेव्हा तुम्ही स्वतः शेतकरी म्हणून अभिमान बाळगाल ना. मी आज जिथे जातो त्यास मी नेहमी सांगतो की मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी अधिकारी म्हणून स्वतःला कधीच सांगत नाही. आणि हा अभिमान केव्हा येतो, जेव्हा तुम्ही शेतकरी म्हणून काम कराल, जेव्हा तुम्ही व्यापारी म्हणून व्हाल. आज तुमच्यावर किती लोक जगतात साहेब, आज किती लोक जगून राहिले. आज वेळ बदलली आहे, आज काळ बदलला आहे. आज जेव्हा आपण समोर जाऊ ना, डिमांड जास्त आहे. नाही शेतकरी म्हणून जास्त अभिमान बाळगेला तर शेतकरी म्हणून सुद्धा म्हणजे आपल्याला अभिमान जास्त बाळगेल ना, त्याच तुम्हाला हे होईल. आणि हे ब्रँड जास्त तयार होईल. आणि हा केव्हा तयार होईल, जेव्हा आपली प्रक्रिया उद्योग होईल. निसर्ग आपल्या हाती आहे का, नाही आहे. जे आपल्या हाती आहे त्याच्यावर आपण चर्चा करू. आता मी इथे चर्चेवर उतरतो की तुम्हाला काय प्रश्न आहे ते आपण चर्चा करा. आणि एकमेकाशी बोलू नका सर. 1 घंटा तुम्ही फक्त माझ्याशी बोला. 1 घंटानंतर तुम्ही खूप याच गावात राहतात आणि याच गावात चर्चा करता, आणि तुम्ही केव्हाही बोलू शकता. तुम्ही माझ्याशी बोला. बोला सर, तुम्ही बोला, तुम्ही काय बोला तर विचारा. नाही, तुमची चिडचिड साहजिक आहे. आपण निसर्गावर डिपेंड करतो, आपल्या याच्यावर डिपेंड आहे. आपल्या थोडीशी चिडचिड राहते की आपल्याला भाव मिळत नाही आहे. परंतु आता मी काय म्हणतोय की ह्या स्मार्ट कॉटनमध्ये तुम्ही स्वतःचे मालिक आहात, तुम्ही स्वतः व्यापारी करणार आणि स्वतः तुम्ही उद्योजक म्हणून समोर येणार आहे. आम्ही कोणताही प्रकारचे मध्यस्थ नाही. तुम्ही कापूस केव्हा एकत्रीकरण करायचा, कापूस केव्हा विकायचा, गाठी केव्हा तयार करायच्या, कोणत्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये करायच्या, तुम्ही रेट कोणता करायचा आहे, किती ठरवायचा, किती रुपयात विकायचा, कसा विकायचा, हे सगळं आम्ही तुमच्या देणार आहे. आम्ही कोणत्याही प्रकारची स्कीम आणलेली नाही आहे. आणि तुम्ही भाग घ्या असंही आम्ही तुम्हाला म्हणत नाही. कापूस तुमचा आहे, मालिक तुम्ही आहे. कसं करायचं, जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये कसं जायचं, याची पुढची प्रक्रिया मी आता मला वाटतं जास्त वेळ घेणार नाही. बरंच तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला कळलेलं देखील आहे. एक हुशार तुम्ही आहात असं मी समजतो. नंतर मी अशी विनंती करतो की गोस्वामी सरांना की गोस्वामी सरांनी सर आता पुढची प्रक्रिया जे स्मार्ट कॉटनचा प्रकल्प कसा चालतो हे गोस्वामी सरांनी सांगावं. धन्यवाद. सर्वप्रथम मी चवणे साहेबांचा आभार मानतो की आपण सविस्तरपणे आपण ऐकून घेतलं. त्यांनी तुम्हाला एक सोप्या सरळ भाषेमध्ये हा स्मार्ट कॉटनचा प्रोजेक्ट समजावून सांगितलेला आहे. मी नोडल ऑफिसर म्हणून तुम्हाला फार जास्त वेळ घेणार नाही. मी यामध्ये असं म्हणणार की हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प कृषी विभाग आणि कॉटन फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त उपक्रम आहे. आणि हा जागतिक बँकेचा हा प्रोजेक्ट आहे. हा जागतिक बँक का प्रोजेक्ट आणला आहे तुम्हाला कल्पना आहे का कशासाठी आणला असेल की आपल्या देशामध्ये जो एक विकर सेक्शन आहे, कमजोर वर्ग आहे, जो शेतकरी वर्ग आहे, जो आर्थिक ज्याचे उत्पन्न कमी आहे, अशा वर्गांना एक चांगल्या प्रवाहात आणणे, त्यांचं जीवनस्तर उंचावणे हा एक यांच्या पाठीमागे उद्देश आहे. नाही तर आता आपण सर्व शासनाचे लोक काय आलो की एक जीवनस्तर तुमचा उंचावला पाहिजे, तुमच्या हातात पैसा आला पाहिजे, तुम्ही व्यावसायिक झाले पाहिजेत. जिनर्स हा जो आहे तो व्यापारी आहे. जिनर्स तो व्यावसायिक का असं पुढे जातो. आज तो जसा व्यावसायिक झाला तसा आम्हाला तुम्हाला सगळ्यांना एक व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून तुम्हाला व्यावसायिक बनवायचं आहे. मला एक थोडं सोप्या भाषेत सांगतो. आपण कापूस किती दिवस घरात ठेवू शकतो? हां, का घरात ठेवू शकत नाही? कारण ते सरकी आहे. सरकीमध्ये आज नाही उद्या तो उंदीर येईल, तो उंदीर सरकी खाईल, आपली क्वालिटी खराब होईल, इतर अजून सारख्या खाईल. बरोबर आहे. ज्या कापसापासून तुम्ही जिनिंग केल्यावर गाठी किती दिवस ठेवू शकता? बरेच दिवस, वर्ष ठेवू शकता, 2 वर्ष पण ठेवू शकता, आहे ना? बरोबर आहे. मी पटलं का तुम्हाला माझं? कापूस जास्त ठेवू शकत नाही. पाऊस आला तर पावसाळ्यात त्याला मॉइश्चर लागेल, त्याच्यामध्ये ज्या सरकीमध्ये ऑइल असतो, हां, त्याला पाणी लागलं तर ऑइल त्या सरकीपर्यंत येऊन पिवळापणा पडतो. बरोबर आहे. पिवळं पडल्यावर कापसाची प्रत खराब होईल. म्हणून आपण काय करू, प्रत खराब होऊन आपला भाव कमी होण्यात लवकर काढून आपण विक्री करतो. हा तुमचा विक्री केलेला कापूस जिनर्स जो जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीवाला आहे त्यांच्याकडे गेल्यानंतर भाव कसे काय त्या गाठीचे वाढतात. तुमचा कापूस एकदा तिथं गेला की त्याला गाठीला भाव वाढतात. तुमच्या घरातून एकदा कापूस त्यांच्या घरात गेला, त्यांच्या ताब्यात गेला, तुम्हाला काय तेवढे मिळून तुम्ही काम तुमचं होते. पण तिथून तो त्याची एक अशी प्रगती करतो, अशी उन्नती करतो
त्याच्या एका फॅक्टरीच्या 2-2 फॅक्टऱ्या होतात. आता साहेबांनी सांगितलं ऑइल मिल टाकतात, पुढं अजून तो गोडाऊन टाकतात, सेट टाकतात. तर हा एक कन्सेप्ट आहे की तो पुढे चालला, तुम्ही पुढे चालले नाही. तुम्ही पिकवणारे तुम्ही, तुमच्या मालावर उद्योग करून राहिला ना, नफा ते कमवून राहिले, बरोबर आहे. आता तुम्हाला यापासून कसं आपण म्हणजे काही तांत्रिक माहिती तुम्हाला माहीत नसतात. यामध्ये असं आहे की हा स्मार्ट कॉटनचा प्रोजेक्ट आहे. तर हा सुरुवात आम्हाला तुमच्यापासूनच करायची आहे. गटामधून जे काय तर जुळले लोक आहेत, आपण एकत्र या. एकत्र येऊन तुम्ही 5-5, 10-10 क्विंटल, ज्याला कोणाला 5 नाही, कोणी 10 क्विंटल देऊ शकेल. हा क्विंटल असा 100 गाठी की कमीत कमी आपल्याला 100 गाठी तयार करायच्या आहेत. 100 गाठीकरिता 550 क्विंटल कापूस लागतो आपल्याला. ह्या 100 गाठी 550 क्विंटल, प्रत्येक 100 लोकांनी 5-5 क्विंटल दिले, 6-6 क्विंटल दिलं तरी तो कापूस 550 क्विंटल होतो. कोणी 10 क्विंटल दिला असं काही प्रॉब्लेम. हा कापूस तुम्हाला कोणता द्यायचा आहे? पहिल्या दुसऱ्या वेचणीचा, जेणेकरून गाठी कोणाच्या नावाने बनतील? तुमच्या नावाने, गाठाच्या नावाने. मग तुमचा कापूस चांगला तुम्हीच लोकांनी दिलं तर कापसाची क्वालिटी चांगली राहील. ही गुणवत्ता राहायसाठी ह्या पहिल्या दुसऱ्या वेचणीचा कापूस द्यायचा. तुम्ही शेवटच्या वेचणी द्याल तर मग त्याच्यात गुणधर्म येणार नाही. ओके. त्या कापसाचं जिनिंग केल्यानंतर त्या गाठीपासून तुम्हाला वाटते का पहिल्या दुसऱ्या वेचाचा रिझल्ट सगळ्यात चांगले येतात? माहीत आहे, त्याच्यात ताकद असते, त्याचं स्टेपल चांगलं असते. जसं आता तुमच्याकडे गावाची कोणती व्हेरायटी तुम्ही लावता? कबड्डी व्हेरायटी. हां, कबड्डीची स्टेपल किती? 29.5 आहे, 30पर्यंत. गुड, व्हेरी गुड. या कबड्डी व्हेरायटीचं जर कापूस तुम्ही एकत्र आणला आणि 100 गाठी बनवल्या, त्या कापसाच्या गाठीचं आम्ही एक प्रतिनिधी नमुना पाठवतो. आम्ही 1 ते 25 नंबरच्यापर्यंत एक गाठ, त्या सॅम्पल घेतो. 26 ते 50पर्यंत एक सॅम्पल, 51 ते 74 एक सॅम्पल, 75पासून 100पर्यंत एक सॅम्पल, 4 सॅम्पल काढतो. ते सॅम्पल आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लॅबमध्ये टेस्ट करतो. तो खर्च आम्ही करतो. तो टेस्ट केल्यानंतर त्याचे पॅरामीटरचे रिझल्ट येतात. रिझल्ट काय येतात? एकच नसतात रिझल्ट. धाग्याची लांबी, स्टेपल लेंथ बरोबर आहे, 29 काय 30 mm, ते महत्त्वाचं आहे स्टेपल. सेकंड येते त्याच्या मायक्रोनियर व्हॅल्यू, तो तलबता किती आहे, त्याच्यात फाईननेस किती आहे, त्याच्यात ताकद किती आहे, त्याला म्हणतो आपण फाईन मायक्रोनियर व्हॅल्यू. त्याच्यानंतर RD म्हणतो. त्याच्यामध्ये RD म्हणजे कलर ग्रेड कोणता आहे, कलर ग्रेडमध्ये 75% वर पाहिजे. हे सगळं पॅरामीटर चालल्यानंतर, रिझल्ट पाहिल्यानंतर ह्या गाठी विक्रीसाठी जो पार्टी आमच्याकडे बायर्स आहेत जे खरेदी करेल, तर तुमच्या मालाला चांगला भाव मिळेल. त्या कापसाला तुमच्या गावातलं ब्रँड तिथं जाऊन पार्टीवाला घेईल तर चांगला ब्रँड तुमचा तयार होईल. हा एक आमचा कन्सेप्ट आहे आणि चांगला भाव तुम्हाला मिळेल. हा तुम्ही म्हणाल तेव्हा कापूस विकायच्यात, आम्ही म्हणू तसं नाही. तुम्ही म्हणाल की आम्हाला हा रेट आहे, त्यावेळेस गाठी विका, आपण त्याच वेळेस गाठी विकणार आहोत. राहिलं आम्हाला तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभाग आहे आणि आम्ही आहोत. तुम्हाला कापूस कलेक्ट करायचा आहे, जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी अलॉटेड आहे तुम्हाला या गावाची कोणती आहे, तिथं कापूस आणायचा आहे, गाठी तयार करायच्या आहेत, त्या गाठी गोडाऊनला ठेवायच्या आहेत. गोडाऊनमध्ये जरी ठेवलं तुम्ही तरी तुम्हाला गव्हर्नमेंट 25% सबसिडी देणार आहे. कुठली? भाड्याची जी काही चार्जेस आहेत त्याच्यात 25% सूट मिळणार तुम्हाला. तुमच्या गाठी तिथं राहणार. वेळोवेळी तुम्ही मला भाव कळवू, आम्ही भाव मेसेजद्वारे आपण तुम्हाला भाव कळवू. आज जसं 55,500 आहे, तर या महिन्यामध्ये 57,000 होतील पर खंडी, 58,000 होतील, 60,000 होतील. हे सुद्धा तुम्हाला कळवलं जाईल. तुम्हाला जर वाटलं की नाही आम्ही 62,000 आले, आता आम्हाला 62पर्यंत आलं तर आपल्याला गाठी विकायला परवडतात, तर गाठी तुम्ही सांगायचं विकायच्या, आम्हाला यंत्रणा आमची कामाला लागेल, आम्ही बायर्सला देऊन त्या गाठी विक्री कारवाई करू. येणारा पैसा तुमच्या खात्यावर देऊ. सगळ्यात प्रथम जिनिंग केल्यानंतर सरकीचा पैसा येईल तो तुमच्या सगळ्यांच्या डिवायडेड खात्यावर येईल, ज्या ज्या प्रमाणात कापूस दिला आहे त्यांच्या. दुसरं असं माझं एक म्हणणं आहे की हा जो कापूस तुम्ही विक्री कराल किंवा जो बनवाल, हा एक तर ब्रँडेड बनवायचा तुम्ही, नाही तर तुम्ही द्याल पहिल्या वेचणीचा कापूस आहे आणि तिथं तिसऱ्या वेचणीचा कापूस टाकाल, चालेल का? हा पावसामुळे खराब झाला तो तसा. हां, तो येऊ आपण थोडंसं, मी त्याच्यावर येतो नंतर. तर तो कापूस पहिल्या दुसऱ्या वेचणीचा कापूस टाकायचा, कारण काय होईल, एक देईल मागच्या वेचणीचा आणि एक देईल चांगल्या वेचणीचा, असा चालणार. पहिलं सांगतो, ब्रँडेड गाठी करायसाठी हे तुम्हीच ठरवायचं आहे, त्याच्यावर लेबल तुमचाच लागणार आहे. तर यांनी समजा मागच्या वेचात दिला आणि यांनी पहिल्या वेचात दिला, हां कोणी, हां बिलकुल सगळं हां तुमच्या डुकरे पाटील साहेबांनी सांगितलंच आहे. तर हा सगळ्यांनी सारखा द्यायचा आहे, तुमच्या नावाचंच बंदेल. नाही तर असं होणार नाही की बा मी खराब देईन आणि तर ओला. साहेबांनी सांगितलं ओलसर कापूस 8% वरचा नको. हां, ओलसर कापसामुळं काय होते माहिती आहे का, तो पाणी जे टाकतोच तो तर पैसे जास्त घेऊन जातो, पण त्यांनी परत खालावते, पिवळा पडेल कापूस.
लालसर होईल, ठीक आहे. तर तसा करायचं नाही. त्याच्यानंतर तो जिनरच्या गाठी बांधल्यानंतर सगळी प्रक्रिया ते ताब्यात तिथं राहील. त्याच्यानंतर तुम्हाला विक्री करायची की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. झालं इथपर्यंत. आता माझा दुसरा असा प्रश्न आहे की तुमचं 2 पैसे जे मिळतील जास्त हे कोणाला मिळणार आहेत? तुम्हाला. आज समजा 100 गाठी बांधल्या, तुम्हाला प्रॉफिट झाला, पुढच्या वेळी 100च बांधणार का तुम्ही? 500 बांधाल, 200 बांधाल, 1000 बांधाल. माझ्याकडे आता हा प्रोजेक्ट तुम्हाला आता आणला वरोरा, चंद्रपूर जिल्हा माहीत आहे. त्याच्यामध्ये कोंढाळा गाव आहे, तिथं एक गट आहे आमचा कृषी क्रांती गट. त्याच्यात बुधवानी म्हणून त्या गटाचे प्रवर्तक आहेत. त्यांनी प्रत्येक वर्षी गाठी म्हणून प्रत्येक वर्षी ते प्रॉफिट कमवून राहिले. आज ते असे तयार झाले आहेत की त्यांच्या गाठी विक्रीसाठी साहेब आम्हाला आमच्या ब्रँड हे आहे, आमचे रिझल्ट हे आहेत, सांग हे रिझल्ट आहेत, आम्हाला एवढा भाव पाहिजे. समोरच्या माणसं तेवढा भावसुद्धा द्यायला तयार होतात. हे तयार झाले लोक आहेत. अशा तयार झाले आमच्या या स्मार्ट कॉटनमध्ये, ठीक आहे. आता तुम्हाला हा नवीन आहे, पण असे आमच्याकडे प्रवर्तक झालेले आहे. वेळ लागेल. हां, अजून एक दुसरा सांगतो. तुमच्या 100 गाठीसाठी किती कापूस पाहिजे? 550 क्विंटल. ओके. त्यांनी काय केलं? रुई उतारा जास्त असलेली व्हेरायटी लावली. व्हेरायटी सांगू का तुम्हाला? तेप लावली वेदा प्लॅटिनम. त्या व्हेरायटीचं नाव तुम्ही जसं कबड्डीला लावली ना, आता याचा रुई उतारा किती आहे माहीत आहे? जवळपास 34 आहे, 34 आहे. त्यांनी 38 रुई उतारा असलेली व्हेरायटी लावली. सगळ्या गावामध्ये त्यांनी एकत्र आणलं शेतकऱ्याला आणि त्यांना म्हटलं आम्हाला जास्त रुई उतारावाली सरकी पाहिजे किंवा बियाणं पाहिजे. ती व्हेरायटी लावल्यानंतर तुम्हाला सांगतो 100 गाठी करता किती कापूस लागला त्यांच्या? 483 क्विंटल कापूस लागला. किती कापूस वाचला? या 550मध्ये तुम्ही देणारे 483 क्विंटल कापसामध्ये 170 किलोचा एक लॉट असतो. 1 क्विंटल एक गाठ असतो. 170 क्विंटलचा जो लॉट आहे त्या लॉट करता 483 क्विंटल कापूस लागला. जेव्हा की आता 550 क्विंटल आपण घेतो. कशामुळे त्यांनी अचीव केलं? आणि हा जो 67 क्विंटल जो वाचला कापूस त्यांचा, हा वाचल्याचे पैसे कोणाचे आहेत? तुमचेच वाचले ना. पण व्हेरायटी कोणती लावली तुम्ही? चांगली लावली. चांगला फॅटचं, जसं चांगला फॅटचं दूध तयार करतात ना नेता, तर तो प्रॉफिट कमवतात, तसंच चांगल्या क्वालिटी लावली. चांगला रुई उताराचं लावलं. तुम्हाला सांगा, रुई उतारा जो जास्त मिळाला तर रुईचं प्रमाण मिळालं तुम्हाला. जे 170 क्विंटल रुईकरिता जो 170मध्ये लॉट बनतो, त्या लॉट करता त्यांनी काय युक्ती वापरली की रुई उतारा जास्त असलेला लावा आणि 483 क्विंटलच कापूस दिला. प्रॉफिट किती झालं तिथं वाचवलं त्यांनी. अशा प्रकारचं एक उपक्रम ते राबवत आहेत आणि ते प्रॉफिट घेत आहेत. तर पुढच्या वेळेस आता नाही, पुढच्या वेळेस तुम्ही पण हा एक प्रयोग करायचा आहे. आता त्यांनी प्रत्येक वर्षी गाठी विक्रीसाठी तर आमच्या साहेब हा भाव एवढा आहे गाठीचे आम्ही रेट करतो, त्यानुसार त्या गटामध्ये इतके सक्षम झाले लोक, आम्हाला सांगायचीच गरज नाही त्यांना. यावर्षी तेच लोक व्हेरायटी आणतात, तेच लावतात, आम्हाला सांगतात हा आम्ही एवढ्या गटात लावलेला आहे. तर हा एक त्यांना संकल्प रुजलेला आहे, गाडी तयार करतो. आता तुमच्या गावामध्ये आम्ही नागपूरहून आलो. तुमचं गावसुद्धा त्याच गावाप्रमाणे व्हावं, त्याच लोकांप्रमाणे प्रॉफिट घ्यावं आणि तुम्ही लोक तयार व्हावं असं आमचं एक मानस आहे. आणि आजच्या प्रसंगी आम्ही नागपूरहून आलो. आमचे हे सर्व कृषी विभागाची टीम आहे, सर्व तुमच्या हितासाठी, तुमच्या सहकार्यासाठी आहे. तुम्हाला स्मार्ट कॉटनमध्ये एकत्रित येऊन तुमचा गट तयार करून आम्हाला तुमच्या गटामार्फत गाठी बांधून यावर्षी तो तुम्ही प्रयोग करा. नक्कीच तुम्हाला यश येईल. आम्ही तुमच्या पाठीशी आहो. तर एवढं बोलून मी माझे हे 2 शब्द संपवतो. आता तुमचे काही प्रश्न असेल तर हां, ते सांगा. हां, ते हां, तुमचे आणि ऑडियन्स काही विचारलं ना, एखाद्याने ओरडलंही हे झालं तर काही हरकत नाही. हां, बरोबर. महत्त्वाचा विषय आहे बघा. आता तुम्ही ज्या दिवशी तुम्ही नाही कापूस कोणाचा आहे? आपला. आता तुमचं कसं आहे, तुमचा कापसाची सरकी कापूस झाल्यानंतर प्रक्रिया केली तुम्ही, प्रक्रिया केल्यानंतर सरकी निघते, सरकीनंतर तुमच्या गाठी तयार होतात. काय करायचं? गाठी आपले उचलायच्या आणि गोडाऊनमध्ये ठेवून द्यायच्या. गाठीचे भाव माहीत आहे का? जनरली ज्या मार्च नंतर, बरोबर, मार्च नंतर गाठीचे भाव वाढतात. हे सरासरी आमचा अनुभव गेला. म्हणजे फेडरेशनचे लोक अजून चांगले सांगतील. आणि आता उरली काय? सरकी. ठीक आहे. तर आता ही जी सरकी आहे त्या सरकीचे 28 रुपये किलोप्रमाणे जी काही सरकी निघाल, 100-150 जो काही निघाल, 100-200 क्विंटल, तर हे सरकी 2-3 दिवसात विकून टाकायची. ठीक आहे. 2-3 दिवसात विकली की आपलं काय होतं, आपल्याला जो पैसे आहेत ते पैसे, सरकीचे जे पैसे मिळतील ते प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या अकाउंटच्या खात्यामध्ये 2-3 दिवसातच टाकून द्यायचे. तुम्हाला हे माहिती आहे का? सरकीचा जवळपास
75 म्हणजे भावाच्या बाबतीत जर 100 रुपये जर कापूस असेल तर 75 रुपये रुईचे असतात आणि 25 रुपये सरकीचे असतात. आता आपल्या सरकीचे पैसे मिळाले, आता उरले 75 रुपये रुईचे. तर जेव्हा हे भाव वाढत रुईचा तर तो रुईचा भाव तेव्हाच विकत आहे. बरं, मी तुम्हाला दुसरं हे महत्त्वाचं म्हणतोय की तुमच्याकडे जर 25 क्विंटल कापूस असेल तर 25च्या 25 क्विंटल कापूस द्यायचा नाही. नाही, फक्त किती क्विंटल द्यायचा? 5 क्विंटल. आणि ह्या ज्या 5 क्विंटल आहे ह्या 5 क्विंटलच्या सरकीचे पैसे घेऊन घ्यायचे पटकन 2-3 दिवसात घेऊन घ्यायचे. आणि उरला जो 15 क्विंटल आहे, जो 20 क्विंटल आहे, तो तुम्ही स्वतःच्यासाठी. व्यापारी काय एकदम 100 रुपये खर्च हे करायचं नाही सगळं. हे लिहून घ्या बरं, हे लक्षात ठेवा. 100च्या 100 क्विंटल कापूस झाला तर 100च्या 100 स्मार्टला देतो, तसं करायचं नाही. फक्त 5च क्विंटल द्यायचा, परंतु हा प्रयोग आहे. 5 क्विंटलची आपण जबाबदारी घेऊ शकतो ना. एखाद्याच 5 पिळी पडली, पाऊस झाला तर 5-10 क्विंटल प्लस मायनस होतेच. तर ह्या 5 क्विंटलचीच जबाबदारी घ्यायची. तुम्हाला विश्वास बसला, कॉन्फिडन्स आला, पुढच्या वर्षी तुम्हाला वाटलं की नाही आता मी 25 पैकी 10 क्विंटल देऊ शकतो, 100% 10 क्विंटल. ठीक आहे, म्हणजे 2-3 दिवसात तुम्हाला सरकीचे पैसे भेटतील. आणि रुईचे जे पैसे आहेत ते 2 महिन्यात 3 महिन्यात जेव्हा तुम्ही ठरवा आता आम्हाला गरज आहे पैशाची, आता विकायची आहे, तुम्ही त्या दिवशी विकून टाकायचं आणि आपले पैसे घेऊन घ्यायचे. म्हणजे सगळं जबाबदारी तुम्हीच करायची. आम्ही तुमचे फक्त मित्र, गाईड आहोत, मार्गदर्शक. तुम्ही व्यापारी व्हायचं आहे, तुम्हाला सक्षमीकरण करायचं आहे, सगळा माल तुमचाच आहे हे लक्षात ठेवायचं. का आपण तुम्ही त्याची जबाबदारी आहे. तुम्ही जेव्हा म्हणाल त्या दिवशी आम्ही किती पैसे मिळतील समजा गाठी मिळून आंतरिक बाजार तो काय पुढे कमी होणार का आपण सांगू शकत नाही. पुढची यावर्षी काय झालं, डाऊन झालं यावर्षी आंतरबाजी बांगलादेशमध्ये ते हे झालेलं आहे. त्याच्यापेक्षा दीडपट मिळतो, तितके लोक येतो जास्त डबल. आता आपण जबाबदारी किती क्विंटलची घेतलेली आहे? फक्त 5 क्विंटलची. आणि आपण प्रयोग करतोय, बरोबर आहे. हा प्रयोग आहे, प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात प्रयोग करत असतो. आता तुम्हाला मी पहिलेच सांगितलं कॉम्पिटिशन कोणाची आहे, कोणाशी आहे? जगाशी. भारताचं आणि बांगलादेशचं युद्ध सुरू झालं, भाव गडगडते. आता हे आंतरराष्ट्रीय बाजार कसा चालतो याच्यावर सगळं आपलं अर्थव्यवस्था डिपेंड आहे. तुमचीच नाही. तुम्हाला वाटत असेल की बा फक्त त्या गाठीचीच राहते, तसं नाही राहत. कापसाचे भाव देखील पाहत मग कमी जास्त होत असतात, होते ना. आता उदाहरण सांगतो, आमच्या एक मागच्या वर्षी एक गट होता, त्या गटाला आम्ही मार्गदर्शन केलं की तुम्ही 100 गाठी बनवलेल्या आहेत आणि तुम्ही गाठी विका. आज भाव 62,000 होता. एका नाही खंडीचा 2 गाठीचा भाव म्हणजे एका गाठीचा 2 गाठी, एका खंडीत 2 गाठी खंडी, म्हणजे एका गाठीचा भाव 31,000 रुपये. त्या शेतकऱ्याला म्हटलं दादा चांगला भाव आहे बरं, विकून टाका. आता कसं असते, आपण गाठी बांधलेल्या असतात, आपण रिस्क घेतलेली आहे, साहजिक आहे 2 पैसे जास्त भेटले पाहिजे असं वाटतं. नाही साहेब म्हणे भाव वाढणार. बरं ठीक आहे म्हटलं. 8-15 दिवसांनी पुन्हा म्हटलं की दादा आता 62,000 रुपये विकून टाका. नाही साहेब वाढणार आहे. मग माहिती आहे मध्ये काहीतरी बांगलादेशमध्ये प्रॉब्लेम झाला होता, आठवते ना बांगलादेश. मग नंतर काय झालं, भाव 55 आले. 55 आले. आता सांगा 55,000 मध्ये ते विका लागले त्यांना. आम्ही म्हटलं 62 मध्ये विकून टाका. तर शेवटी डिसिजन मी नेहमी म्हणतो जबाबदारी किती घ्यायची आहे? 5 क्विंटलची थोडी घ्यायची. आणि 15 क्विंटल जो आहे ना आपलं मुलाबाळाचे संसार ते चालवायचं. तुम्हाला प्रयोग करायचा. 5 क्विंटल तुमच्या 10 किलोमीटर गाठी बनवल्या. प्रश्न विचारा, मला खूप चांगला वाटतं. मला आज अभिमान वाटतो की मी या खानेपूर गावातून काहीतरी चांगलं बोलतो. एक अंतरवाला म्हणून गाव आहे, तिथं गाठी बांधल्यात. विचारा सरांना. तुम्हीच होतं ना. हा मग तुम्हाला माहित आहे. हा माहित आहे तुम्हाला. फक्त गाठी बांधतात. हा विकला नाही. हा भाव जास्त हे बघा, खूप भाव चढले ना, हे जास्त राहत नाही, स्थिर राहत नाही, ते लगेच खाली येतात. ज्या वेळेस भाव वाढतात त्यावेळेस पटकन निर्णय घ्यायचा, विकून टाकायचा. बरोबर तुमचं काही बरं तुमचं हो हे सांगतो ना. हे बघा त्यावेळेसचा जो भाव राहील, आता दुधापासून पेढी तयार केल्यानंतर पेढ्यामध्ये काहीतरी फायदा राहतो. ते आता तुम्ही
समजा मी कसं म्हणतोय हा आंतरराष्ट्रीय बाजारावर तसा भाव कसा चालतो ते तर झालं त्या- बघा, खर्च बी राहतो साहेब. खर्च. Processing खर्च. वाहतूक खर्च. 250 रुपये नाही वाहतूक तर सर कसं आहे रॉ कॉटन तुम्ही देता तो वाहतूक खर्च तर सगळ्यासारखा. सगळ्यासारखा फक्त जो प्रक्रिया खर्च 250 रुपये आहे जर गाठीवर. गरीब माणूस समजा ती चालू भाव जर आपल्याला आता इथं मांडी घालून समजा शेतकरी खुर्चीवर टाकून माल देत बरोबर त्याला जरी 7100 भाव भेटला किंवा 7100 भेटला किंवा 7000 भेटला बरोबर मग एवढे कुठं नाही करून जर त्याला 7100 जर भेटत असेल ते म्हणतो तर मग तो काय म्हणतो मग ते म्हणतो इथं बसून जर दिल्यापेक्षा मग तिथे एवढं परेशान होऊन 7100 ला पडला ना बरोबर मग कशाला डोकं लावायचं तिथं? मग गेल्या 2 वर्षाचा अनुभव कसा आहे माहिती का मी नाही नाही याचा नाही, कसं आहे साहेब, मार्केटमध्ये- मी लक्षात घ्या 2-3 प्रकारचे आहे मला सांगा मी आता साहेबांनी सांगितलं 500 क्विंटल गाठी बनवण्यासाठी सरासरी 100 गाठी बनवण्यासाठी 500 क्विंटल कापूस लागते बरोबर आहे जर तुम्ही 450 क्विंटलमध्ये तयार केला तर 50 क्विंटलचा जो इनडायरेक्ट फायदा आहे इनडायरेक्ट फायदा म्हणतो बरं मी तो कोणाकडे जाईल तुमच्याकडे जाईल हा जो 50 कमी लागेल 6,000 ना रुपये कापूस कमी आणावं लागेल कापूस ना कमी आणावं लागेल ना कमी आणावं लागेल ना नाही नाही पण हे जेव्हा आपण ते तयार केला ते क्वालिटी हा आता त्यानंतरचा विषय हे बघा आता तुम्ही जास्त रुईचा उतारा केला तर फॅक्टरीला पैसे देताय का नाही गाठी त्याच्याकडे त्या फायदा कोणाचा होत आहे त्याचा आणि तुम्ही जास्त रुई आला तर तुमच्याच गाठीमध्ये कमी कापसात ते जास्त गाठी बनतील आपण आपला ना तुम्ही तुमचा फायदा बघा त्याचा फायदा तो त्याचा फायदा बघेल ना आता त्याचा फायदा आता मला सांगा आता तो व्यापारी फायदा दे आता तो मला किती चालू आहे भाव 7,100 आहे का 7,000 चालू आहे तर 7,000 मध्ये व्यापारी काही आपले एवढे पैसे लागत पकडूनच तो देत आहे ना मायनस करून तुम्हाला 7,000 जो गाठीचे भाव आहे तो आपला खर्च मायनस करून देतो आम्हाला काय म्हणत समजा मी तुम्हाला कसं सांगितलं की तो ह्यो गणितच ते गणित लावतो हा. त्याचं म्हणणं आहे, आपण एवढे कुठाने करून जर आपल्याला तेच रेट पडत असेल नाही आता प्रोसेसिंग खर्च आहे, हा बाकी सगळे आता एक मी तुम्हाला सांगतो तयार केल्या गाठी पुढे भविष्यात भाव वाढेल. भाव वाढले तर समजा हे बघा त्यांनी गाठी बांधल्या तो फायदा घ्या आज मला सांगा एक मिनिट ऐकून घ्या आज